या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत फॅक्टरीमध्ये होळीची सगळी तयारी झालेली असते आणि मग त्यानंतर दुर्गी आजींना आग्रह करत म्हणते की जशी दरवर्षी तू होळीची गोष्ट सांगते तशी यावर्षीसुद्धा सांग आणि त्यावर आजी देखील आनंदाने हो म्हणतात आणि सर्वांना होळीची गोष्ट सांगायला सुरुवात करतात. आणि मग त्यानंतर त्या अधिपतीला म्हणतात की आता तू होळीची पूजा कर आणि त्यावर अधिपती हो म्हणत पूजा करण्यासाठी पुढे येतो. मात्र तितक्यात फॅक्टरीमधील काही बायका त्याला विचारतात की धाकटे सरकार वहिनी कुठे आहेत आणि त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं असा अधिपतीलाच प्रश्न पडतो. दुसरीकडे अक्षरासुद्धा होळीची पूजा करण्यासाठी बसलेली असते, पण तिला सतत अधिपतीसोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि जेव्हा आई बाबा तिला आवाज देतात तेव्हा ती भानावर येते आणि होळीची पूजा करते. तर दुसरीकडे त्या बायकांचे प्रश्न ऐकून दुर्गी म्हणते की बायकांनो, तुम्ही ते कशासाठी आलाय? पूजा करायला ना, मग कशाला उगाच नको ते प्रश्न विचारताय? तर त्या बायका म्हणत असतात की आम्ही फक्त वहिनींविषयी विचारतो, कारण वहिनी प्रत्येक सणाला इथे येतात, आमची विचारपूस करतात ना, म्हणून बाकी काही नाही. आणि त्यावेळी नेमकं काय उत्तर द्यावं हे अधिपतीला कळत नाही. तो भुवनेश्वरीकडे बघू लागतो आणि मग भुवनेश्वरी त्या बायकांना असं सांगते की आमच्या सुनबाई किती बिझी असतात माहिती आहे ना तुम्हाला, आणि आता तर शाळेचं खूप काम वाढलं आहे, मुलांच्या परीक्षासुद्धा जवळ आल्यात, त्यामुळे मग आमच्या सुनबाई जादाचे तास घेत असतात. आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्यासाठी काम म्हणजेच तुमची पूजा आहे, तुम्ही तुमचं काम करा, इकडची पूजा आम्ही आटोपतो, आणि त्यामुळे त्या घरीच थांबल्या. आणि हे ऐकून त्या बायकांना तर भुवनेश्वरीचा खूपच अभिमान वाटतो. त्या सगळ्याजणी टाळ्या वाजवत म्हणतात सगळ्यांना ना तुमच्यासारखीच सासू मिळावी. आणि हे ऐकून चारुहास सर मात्र खूप चिडतात आणि रागातच तेथून निघून जातात. आणि मग त्यांच्या पाठोपाठ आजीसुद्धा. आणि मग अधिपती पूजेला सुरुवात करतो. दुसरीकडे अक्षरासुद्धा होळीची पूजा करत असते. इकडे अधिपती मनाशी म्हणत असतो की मास्तरीनबाई, बघताय ना, आज मला एकट्याला पूजा करावी लागली, लोक विचारतायत तुमच्याबद्दल, काय उत्तर देऊ आम्ही त्यांना? नाईलाजाने खोटं बोलावं लागलं आईसाहेबांना, पण आमची फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही लवकरात लवकर घरी परत यावं, मी तुमची वाट बघतोय. तर दुसरीकडे अक्षरासुद्धा मनाशी म्हणत असते की अधिपती, या सणाला तर आपण एकत्र नाही, पण माझी खात्री आहे की पुढच्या सणाला आपण दोघेजण एकत्र असू आणि आपलं बाळसुद्धा आपल्यासोबत असेल. आणि मग त्यानंतर दोन्हीही ठिकाणी होळी पेटवली जाते. अधिपती आणि अक्षरा त्यांच्या संसारासाठी एकमेकांसाठी प्रार्थना करतात. अक्षरा मनाशी म्हणत असते की देवा, प्लीज काहीतरी चमत्कार घडव, माझ्या आणि अधिपतींची भेट होऊ दे. माझी खात्री आहे की जेव्हा अधिपतींना आमच्या बाळाबद्दल कळेल तेव्हा सगळं काही ठीक होईल. आणि मग त्यानंतर ती घरात जाण्यासाठी निघते. दुसरीकडे भुवनेश्वरी मात्र अशी प्रार्थना करत असते की काही झालं तरी अधिपती आणि मास्तरीनबाई एकत्र येता कामा नये, त्यांच्या संसाराची सुद्धा अशीच राख व्हायला हवी. आणि मग त्यानंतर ती अधिपतीला सांगते की तुम्ही महाप्रसाद घ्या. मात्र अधिपती नकार देत असतो, परंतु भुवनेश्वरी त्याला आग्रह करते, त्यामुळे मग तो महाप्रसाद घेऊन ऑफिसकडे निघून जातो. दुसरीकडे आजी चारुहास सरांना विचारत असतात की तुम्ही असे निघून का आलात? तर चारुहास सर म्हणत असतात की तुम्हाला कळलं नाही का तिथे काय घडलं ते? तर आजी म्हणत असतात की ऐकलं मी, पण तुम्ही असे निघून यायला नको होतं. मात्र चारुहास सर म्हणत असतात की तिथे तुमची मुलगी धादांत खोटं बोलते आणि मी ते सगळं ऐकून घेऊ का? लोक विचारायला लागली आहेत ना की आता अक्षरा कुठे आहे, मग तिला कळायला नको का? सांगायचं ना तिने लोकांना की मीच अक्षराला घराबाहेर काढलं, हे सांगता येत नाही म्हणून खुशाल खोटं बोलते. आणि त्यावेळी आजी त्यांना समजावत म्हणतात की आता घरच्या गोष्टी चार चौघांमध्ये कशाला आणायच्या? पण चारुहास सर म्हणतात की आई, तुम्ही सुद्धा धन्य आहात, तुम्हाला तुमच्या मुलीच्या चुका का नाही दिसत काय माहिती? आणि ते रागातच तेथून निघून जातात. दुसरीकडे अधिपती तर खूपच नाराज असतो. ओंकार त्या ठिकाणी आहेत, त्याला काय झालं हे विचारू लागतो, पण अधिपती काही उत्तर देत नाही. पण ओंकार त्याला विचारतो की भावा बोल ना, काय झालं? आणि त्यावेळी अधिपती म्हणू लागतो की आज आम्हाला एकट्याला होळीची पूजा करावी लागली, मास्तरीनबाई आमच्यासोबत नव्हत्या, आता हे सगळं नाही सहन होते मला, काही झालं तरी लवकरात लवकर मास्तरीनबाईंनी घरी यायला हवं. दुसरीकडे अक्षराने तिच्या आईबाबांसाठी जेवणाचं ताट वाढलेलं असतं. आई तिला म्हणत असते की आधी तू जेवण करून घे, सकाळपासून तू खूप काम करते. मात्र अक्षरा नकार देते आणि म्हणते की मी नंतर जेवण करेल, तुम्ही दोघेजण आधी गरमागरम जेवण करून घ्या. आणि त्यावर मग ते नाईलाजाने हो म्हणत जेवण करण्यासाठी बसतात. बाबा तर आनंदाने म्हणत असतात की अक्षू, आज तू तेलपोळी केली आहे का? आणि त्यावर अक्षरा म्हणते हो, अधिपतींना खूप आवडते ना. आणि हे ऐकून आईचा आणि बाबांचा चेहराच पडतो. तर अक्षरा म्हणत असते की सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. तर तिचे बाबा म्हणत असतात की माहिती आम्हाला,
अधिपतींचं नाव घेतल्याशिवाय तुझा दिवस जात नाही. अगं पण हे सगळं एकतर्फी आहे, फक्त तुझंच त्यांच्यावर प्रेम आहे. परंतु अक्षरा म्हणत असते की आई बाबा असं काही नाही आहे. अधिपतींचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. पण तरीही अक्षराचे बाबा म्हणत असतात की जर असं असतं ना तर आज होळीच्या दिवशी त्यांनी निदान तुला एक फोन तरी केला असता. पण ते कोणतेही प्रयत्न करत नाही आहेत. परंतु अक्षरा म्हणत असते की मला माहिती आहे अधिपती प्रयत्न करतायत, मात्र भुवनेश्वरी मॅडम त्यात आडकाठी आणत असणार आणि माझा अधिपतींवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही काळजी करू नका. पुढच्या सणाला आम्ही नक्कीच एकत्र असू. आणि ते ऐकून तिचे आईबाबा गप्प बसतात. दुसरीकडे आजी घरी आल्यानंतर भुवनेश्वरी त्यांना विचारत असते की काय गं मगाशी मोठ्या मालकांना काय झालं होतं. तर आजी म्हणतात की ते चिडले होते. तर भुवनेश्वरी म्हणते की ते तर नेहमीचंच आहे, पण नेमकं कारण काय होतं. आणि त्यावर आजी म्हणतात की अगं तू त्या बायकांशी खोटं बोलली ना म्हणून त्यांना राग आला होता. आणि ते ऐकून भुवनेश्वरी वैतागून म्हणते की मग मी काय त्या बायकांना असं सांगायला हवं होतं का की आमचं आणि आमच्या सुनबाईंचं पटत नाही म्हणून त्या घर सोडून गेल्या आहेत. कसं वाटलं असतं ते. आणि त्यावर आजी म्हणतात की अगं हो तुझी बाजू बरोबर आहे, पण मोठ्या मालकांना ते आवडलं नाही. आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की त्यांना आमचं कधीच काहीच आवडत नाही. आम्ही त्यांच्याशी कितीही व्यवस्थितपणे वागण्याचा प्रयत्न केला ना तरीही त्यांना जुनं काहीतरी उकरून काढायचंच असतं. आता आम्हीसुद्धा त्यांना काही बोलणार नाही. त्यांना जे करायचं आहे ते करू दे. आणि ते ऐकून आजी म्हणतात की आता उगाच तू त्रास करून घेऊ नको. आता उद्या रंगपंचमी आहे तर त्याची तयारी कर, तरच सगळं घर सुखी राहील. आणि त्यावर भुवनेश्वरी हो म्हणते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरा रंगपंचमीसाठी छान तयार झालेली असते. ती म्हणत असते की अधिपती सगळे सण सगळ्यांना एकत्र घेऊन साजरे करतात. आज मी सुद्धा त्यांच्यासोबत हवे होते. आणि तितक्यात तिचे आई बाबा त्या ठिकाणी येतात. दुसरीकडे भुवनेश्वरी आणि अधिपती देवीचा आशीर्वाद घेतात. आणि त्यानंतर अधिपती फॅक्टरीत जाण्यासाठी निघतो. तर भुवनेश्वरी त्याला थांबवत म्हणते की तुम्ही थोडासा रंग लावून जा. पण अधिपती नकार देत असतो. तो म्हणत असतो की जेव्हापासून मास्तरीनबाई आमच्या आयुष्यातून गेलाय तेव्हापासून आमच्या आयुष्याला कोणताही रंग राहिलेला नाही आहे. पण भुवनेश्वरी म्हणते की अधिपती असं बोलू नका. आणि मग ती स्वतः अधिपतींना रंग लावते आणि मग तो तेथून निघून जातो. दुसरीकडे अक्षराचे आई बाबा बाहेर आल्यावर ती त्यांचा आशीर्वाद घेते. तर बाबा म्हणत असतात की मी काल जे काही बोललो ते मनाला लावून घेऊ नको. तर अक्षरा हसून म्हणते की हो बाबा मला माहिती आहे तुमच्या मनात वाईट काही नाही आहे आणि हे सांगायची सुद्धा गरज नाही आहे. आणि मग त्यानंतर आई बाबा अक्षराला सुद्धा कलर लावतात. त्यामुळे ती खूप खुश होते आणि आनंदाने त्यांच्यासोबतही रंग खेळायला सुरुवात करते. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.